महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी फक्त आपल्या बेधडक मी मराठी न्यूज चॅनलवर. महाराष्ट्राचा बुलंद आवाज. महावितरणच्या त्या 3 कर्मचाऱ्यांचे अखेर निलंबन. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भेटीनंतर पिंपरी गावातील तणाव निवळला. आज रात्री अंत्यसंस्कार. तालुक्यातील पिंपरी येथे महावितरण कर्मचाऱ्यांच्या अरेरावीमुळे आणि धक्काबुक्कीत वयोवृद्ध नथू लिमजी पाटील यांच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यूनंतर निर्माण झालेला तणाव अखेर शांत झालाय. दुपारी 3 वाजेच्या सुमारास महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, पोलीस प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी मध्यस्थी करत संतप्त गावकऱ्यांशी चर्चा केली. प्रशासनाने दोषींवर तात्काळ कारवाईचे पाऊल उचलल्याने गावकऱ्यांनी आपले आंदोलन मागे घेतले असून आज रात्री 10 वाजता मृत वृद्धावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. महावितरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव. सकाळी घडलेल्या गंभीर घटनेनंतर पिंपरी गावात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून दुपारी 3 वाजेच्या सुमारास महावितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने गावात धाव घेतली. यामध्ये अधीक्षक अभियंता श्री सायस दराडे, कार्यकारी अभियंता श्री युगल किशोर प्रसाद, उपकार्यकारी अभियंता श्री अशोक पाटील, उपकार्यकारी अभियंता श्री तिरुपती पाटील, उपकार्यकारी अभियंता श्री बागुल, तसेच श्री यशपाल गिरासे, श्री आनंदराव सोनावणे आणि श्री गणेश बागले या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि संतप्त गावकऱ्यांशी चर्चा केली. 3 कर्मचारी निलंबित. मदतीचे तोंडी आश्वासन. शहादा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महावितरणचे वरिष्ठ अधिकारी यांनी गावकऱ्यांशी सकारात्मक चर्चा केली. गावकऱ्यांचा वाढता आक्रोश पाहता महावितरण प्रशासनाने तात्काळ पावले उचलत संबंधित 3 कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित करण्याचे आदेश दिले. महत्त्वाचा निर्णय. कर्मचाऱ्यांच्या निलंबनासोबतच महावितरण कंपनीच्या वतीने मृत नथू लिमजी पाटील यांच्या कुटुंबियांना योग्य ती आर्थिक व प्रशासकीय मदत दिली जाईल असे तोंडी आश्वासन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना दिले. या आश्वासनानंतर गावकऱ्यांचे समाधान झाले. गावातील वातावरण शांत. रात्री निघणार अंत्ययात्रा. प्रशासनाने तात्काळ निलंबनाची कारवाई केल्यामुळे आणि मदतीचे आश्वासन दिल्याने गावकऱ्यांनी आपला आक्रमक पवित्रा मागे घेतला. मृतदेह महावितरण कार्यालयात नेण्याचा निर्णय रद्द करण्यात आला असून सध्या गावातील तणाव पूर्णपणे निवळला आहे. दुर्दैवी मृत्यू झालेल्या नथू पाटील यांच्या पार्थिवावर आज रात्री 10 वाजता पिंपरी गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे घोषित करण्यात आले आहे. गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून अद्यापही पोलीस बंदोबस्त तैनात आहे. बेधडक मी मराठी न्यूजसाठी सुमित गिराशे, शहादा.